काय? बीजामृत, अग्न्यास्त्र, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, मांसार्क, वेमील, आमील, दशपर्णी अर्क, M12 अर्क, डिकम्पोजर अर्क, जीवामृत. नमस्कार मंडळी, मी शैलेश माळी तुम्हा सर्वांचे आपल्या ग्रीन रिव्होल्यूशन या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र KVK द्वारे आयोजित कृषिक 2026 हे भव्य दिव्य कृषी प्रदर्शनास भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, यावर्षी हे प्रदर्शन गर्दी लक्षात घेता नेहमीपेक्षा जास्त दिवसांसाठी आयोजित केले आहे. तर याचा कालावधी 17 जानेवारी ते 24 जानेवारी असा आहे. वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अशी ठेवण्यात आलेली आहे. तर याचे स्थळ आहे कृषी विज्ञान केंद्र KVK, शारदानगर, माळेगाव खुर्द, बारामती. प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे आणि तंत्रज्ञान. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सीइंग इज बिलिव्हिंग. तर प्रत्यक्ष पाहिल्यावरच विश्वास बसतो. येथे केवळ स्टॉल नसून प्रत्यक्ष शेतात पिकाची लागवड करून दाखवली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI इन ॲग्रिकल्चर. मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने उभारलेले भारतातील पहिले फार्म ऑफ द फ्युचर. यात ऊस, केळी, तूर आणि कांदा या पिकांसाठी AIचा वापर करून याचे थेट प्रात्यक्षिक आहे. हायटेक शेती, हायड्रोपोनिक्स, एरोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग म्हणजेच उभी शेती आणि मातीविना शेतीचे प्रयोग, तसेच ड्रोन तंत्रज्ञान. शेतीमध्ये औषध फवारणीसाठी आणि खरेदीसाठी ड्रोनचा वापर. तसेच भीमथडी अश्म प्रदर्शन. यंदाच्या प्रदर्शनात दुर्मिळ होत चाललेल्या भीमथडी जातीच्या घोड्याचे विशेष आकर्षण आहे. पीक आणि लाईव्ह डेमो. क्रॉप्स आणि लाईव्ह डेमो यामध्ये सुमारे 170 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्यात आलेले आहेत. फळपिके यामध्ये परदेशी फळ व एक खोड पद्धतीचे डाळिंब, पेरू आणि ड्रॅगन फ्रूट यांचा समावेश आहे. हे जांभळाचं झाड आहे. आत्ताच आपल्या KVKनी नवीन ह्याची व्हरायटी काढलेली आहे. त्याला कृष्ण व्हरायटी म्हणून नाव दिलेलं आहे. ह्या झाडाची खासियत अशी आहे की याला आंबा बहार टाईप पॅटर्न आहे. म्हणजेच डिसेंबर जानेवारीला ह्याला बहार येतो आणि जून जुलैमध्ये ह्याचं फळ तयार होतं. बाकीच्या ज्या ह्यातल्या व्हरायटी आहेत त्यांना मार्च एप्रिलच्या टाइमला बहार येतो आणि जून जुलैमध्ये ह्याचं फळ तयार होतं, म्हणजेच पावसाळ्यात. पण पावसाचा फटका शेतकऱ्याला व झाडाला पडू नये म्हणून ही अर्ली आणि हायब्रिड व्हरायटी काढलेली गेली. ह्या झाडाची उंची एवढीच राहते. दरवर्षी तुम्हाला ह्याची छाटणी करायला लागणार आहे. 3.5-4 वर्षानंतरच ह्याची फळधारणा चालू होते. जवळपास ह्या जे झाडाचं फळ आहे ते काळे, म्हणजे फळ काळच आहे. ह्याचं जे आतमधले जे बी आहे ते लहान आहे, गाभा आहे तो जास्त आहे. साधारणपणे 80 किलो ते 1 क्विंटल एवढा माल सुरुवातीला निघतो, नंतर तो वाढत जातो. तुम्हाला बुकिंग व अधिक माहिती घ्यायची तर तुम्ही आतमध्ये नर्सरीत जावा, ते तुम्हाला सांगतील. नाही, काळे. तर भाजीपाल्यामध्ये इंडोर टच तंत्रज्ञानाने विकसित केलेली भाजीपाले पिके आहेत. तसेच नगदी पिके जसे की एकरी 200 टन ऊसाचे उत्पादन तंत्रज्ञान, तसेच केळी आणि कापसाचे प्रगतवान इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, बायो फर्टिलायझर्स पिके आणि नैसर्गिक शेती, नॅचरल फार्मिंग याचे मॉडेलसुद्धा आपल्याला इथे बघायला भेटणार आहेत. स्टॉल्स आणि इतर विभाग तुम्हाला पुढे गेल्यावरती आहेत. त्यामध्ये प्रदर्शनात शेकडो कंपन्यांचे स्टॉल आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत. जसे की कृषी विभाग सामग्री म्हणजे कृषी यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, मळणी यंत्रे, छोटे पॉवर टिलर्स आणि स्वयंचलित यंत्रे. सिंचन विभागामध्ये बघायचं झालं तर ठिबक आणि तुषार सिंचनाचे आधुनिक प्रकार, सेन्सर्स आधारित पाणी व्यवस्थापन असे तुम्हाला इथे बघायला मिळेल. तसेच मित्रांनो, इथे मोठ्या प्रमाणात पशुपालन म्हणजेच प्रगत दूध व्यवसाय, मत्स्यपालन, ॲक्विकल्चर म्हणजेच मत्स्यपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यांची माहिती व लाईव्ह डेमो प्लॉट आहेत. तसेच मित्रांनो, बियाणे आणि खते यांच्या कंपन्यासुद्धा येथे मोठ्या प्रमाणात स्टॉल लावलेले आहेत. महिला बचत गटामध्ये इथे भीमथडी जत्रेशी साधर्म्य असणारे विविध महिला बचत गट येथे खाद्यपदार्थ आणि वस्तूचे स्टॉल लावलेले आहेत. तर मित्रांनो, बारामती कृषी प्रदर्शनाला का भेट द्यावी, तर जर तुम्हाला शेतीमध्ये आधुनिक बदल करायचे असतील, कमी पाण्यात जास्त उत्पादन घ्यायचे असेल किंवा शेतीपूरक व्यवसायाची माहिती हवी असेल तर हे प्रदर्शन एक उत्तम संधी आहे. येथे मित्रांनो, जलव्यवस्थापन आणि सिंचन व्यवस्थापन म्हणजेच सिंचन तंत्रज्ञान बारामती प्रदर्शन हे पाणी बचतीच्या
तंत्रज्ञानासाठी ओळखले जाते. यावर्षी देखील याच्यावरती विशेष भर देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, इथे IoT याच्यावरती आधारित जमिनीतील ओलावा मॉइश्चर मोजून मोबाईलवर आपोआप मोटार चालू बंद करण्याची यंत्रणा आहे. फर्टिगेशन युनिट जसं की ठिबक सिंचनातून खते देताना ती अचूक प्रमाणात कशी द्यावीत याचेही ऑटोमेशन मॉडेल आहेत. पाणी साठवण, शेततळ्यांचे विविध प्रकार आणि त्यातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिकचे कव्हरिंग येथे तुम्हाला बघायला मिळतील. तसेच मित्रांनो, पशुपालन विभागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात फक्त पिकेच नाही तर दूध व्यवसायासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. गीर, सहवाल, राठी यांसारख्या देशी गाई आणि मुर्रा म्हशीचे प्रदर्शन तुम्हाला बघायला मिळेल. एवढे सर्वच नाही तर शेळी मेंढी पालन, आफ्रिकन बोअर शेळी आणि माडगाळ मेंढी यांसारख्या जातीचे पैदास केंद्र येथे आहे. चारा व्यवस्थापनामध्ये हायड्रोपोनिक्स चारा, मातीविना चारा आणि मुरघास बनवण्याची प्रक्रिया तुम्हाला इथे बघायला मिळेल. काढणी पश्चात तंत्रज्ञान म्हणजेच शेतमालावर प्रक्रिया करून अमूलवर्धन कसे तयार करावे याचाही विभाग इथे दिलेला आहे. सोलार ड्रायर म्हणजेच भाजीपाला आणि फळे सुकवून ठेवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून चालणारी यंत्रे इथे तुम्हाला बघायला मिळतील. तसेच पॅकेजिंग, शेतातील थेट शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रेडिंग आणि पॅकेजिंगचे युनिट इथे आहेत. तसेच कोल्ड स्टोरेज, छोट्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणारी फिरते आणि मिनी कोल्ड स्टोरेज मॉडेल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. विशेष उपक्रम इथे बघायचा झाला तर थेट संवाद. प्रदर्शनादरम्यान दररोज तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. तज्ज्ञ मार्गदर्शक, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि यशस्वी प्रगत शेतकरी यांची थेट प्रश्नोत्तरे तुम्ही इथे करू शकता. तर मित्रांनो, इथे भेट देण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत. जसं की गर्दी टाळण्यासाठी तुम्ही कृषी ॲपवरून किंवा KVKच्या वेबसाईटवरून ऑनलाईन तिकिटे बुक करा, जेणे तुम्हाला सोयीचे ठरेल. विश्रांती आणि भोजनासाठी तुम्ही प्रदर्शनाच्या ठिकाणी जेवणाचे स्टॉल आणि पिण्याच्या पाण्याची मोफत सोय केलेली आहे. पण जानेवारीचा महिना असल्याने उन्हाचा झटका जास्त जाणवू शकतो, त्यामुळे टोपी आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी आणि तुम्हाला हे कृषी प्रदर्शन